जरी राहिला तरीसुद्धा त्याच्या शील सदाचाराची, त्याच्या सद्गुणांची पारख ज्याला करता येत नाही त्याला तथागत बुद्धांनी पळीची उपमा दिलेली आहे की दिवसभर जरी वरणात ढवळली तरी त्याची चव जशी कळत नाही, तशीच सदाचारी माणसाची चव, सदाचारी माणसाच्या सद्गुणांची पारख न करता येणं म्हणजे वरणामध्ये ढवळलेल्या पळीप्रमाणे आहे. त्याच्याच उलट बुद्ध असं म्हणतात की जर एखादा सुज्ञ व्यक्ती आहे, त्या सुज्ञ व्यक्तीच्या क्षणभराच्या सहवासामध्ये जरी तोच सदाचारी व्यक्ती, शीलवान व्यक्ती, धम्मवान, गुणवान सदाचारी व्यक्ती जर एका क्षणभरासाठी जरी त्याच्या सुज्ञ व्यक्तीच्या सहवासात आला तर त्याला असं बुद्ध म्हणतात की त्याच पळीने वरणाचा एक थेंब आपल्या हातावर घेऊन त्याची चव पाहिल्याबरोबर त्याला त्याची चव कळते. तशीच एखादा सुज्ञ माणसाला, एखाद्या सदाचारी माणसाचा क्षणभराचा सहवाससुद्धा त्याची पारख ज्याला करता येते असा व्यक्ती म्हणजे सुज्ञ व्यक्ती असं तथागत बुद्ध यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची योग्य ती पारख करण्याइतपत आपल्याला निश्चितच बुद्धानं